ओके. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. आवाज तुम्हाला छान येतोय. आणि चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न देखील टाकायचे. आजचं जे टी-ई-टीचं सेशन असणार आहे, ते टी-ई-टीचा अभ्यास करताना आपल्या नेमक्या चुका काय होतात? मार्क्स का कमी पडतात? किंवा आपण का पास होत नाहीत? याच्यासाठी असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे टी-ई-टी मुलं नव्यानं देत आहेत किंवा पहिल्याच अटेम्प्ट आहे सर. अजून आम्ही एकदा पण नाही दिली. त्या सर्वांसाठी पण काही महत्त्वाच्या गोष्टी मी आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगणार. आता पहा, जर तुम्ही टी-ई-टीची परीक्षा देत असाल, यामध्ये तुम्हाला यश येत नसेल, तर त्याची कारणं काय असतात? कोणत्या चुका टाळाव्यात? आणि नेमकं काय करायला पाहिजे? या सर्व गोष्टी आपण या आजच्या सेशनमध्ये पाहणार. बघा, पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आहेत. मग सर्वांनाच हे 2 पेपर देता येतात का? तर नाही. सर्वांना हे 2 पेपर द्यायची गरज नाही, देता येत नाही. मग कोण देऊ शकतं? तर तुम्हाला सर्वश्रुत आहे, की डी-एडची जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, हा पेपर पहिला देऊ शकतात, पेपर दुसरा पण देऊ शकतात, जर त्यांचं ग्रॅज्युएशन असेल तर. पेपर दुसऱ्यासाठी पात्र असतात बी-एडची मुलं आणि डी-एडची प्लस. डी-एड प्लस ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. बी-एडच्या मुलांसाठी पेपर 2. आता इथपर्यंत माहीत झालं. कालच्या सेशनमध्ये अभ्यासक्रम पाहिला, तुम्हाला संदर्भ ग्रंथ खूप सारे मी दाखवले आणि जवळपास माझ्याकडे 1,00,000 रुपयाची पुस्तकं असतील. त्यातली फक्त टी-ई-टी, सी-टी-ई-टी, टी-आय-टीच्या रिलेटेड असलेली किमान 10,000च्या पेक्षा जास्त रुपयाची पुस्तकं माझ्याकडे असतात. तुम्हाला मी कालच्या सेशनमध्ये ते सर्व सांगितलेलं आहे. कुणाचं जर कालचं सेशन पाहायचं राहिलं असेल, तर ते पाहून सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे आपलं YouTubeचं जरी सबस्क्रिप्शन असलं, तर याचं लिमिट आपण 100च ठेवले आहे. 100 पेक्षा जास्त विद्यार्थी या क्लासमध्ये जॉइन होऊ शकत नाहीत लाईव्ह. आपलं फ्री जरी सेशन असेल तर. त्यांना नंतर रेकॉर्डिंग दिलं जाईल. आता पहा, अ, थोडंसं या फाईलचा वापर करूया. पाहूया तुम्हाला थोडंसं या टी-ई-टीच्या संदर्भानं आपल्याला काय करायचंय ते बघूया. बघा फळा दिसते तुम्हाला सर्वांना. आता ही आहे टी-ई-टी, कॅपिटल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. इथं आपल्याला प्रश्न असतात 150 प्रश्न आहेत आणि तुम्हाला गुण पण आहेत 150 आणि वेळ पण 150 मिनिटं असाच आहे. मग हे 150 प्रश्न, 150 गुण आणि 150 मिनिटं म्हणजे प्रत्येक एका मिनिटाला एक प्रश्न तुमचा होणार आहे. तर आता या ठिकाणी काय होतं, तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आहेत. आणि या 2 पेपरमध्ये तुम्ही काय करता, तर समजा हा पेपर 1 आहे. इथे लिहूया पेपर 1 आणि इथं हा पेपर 2. पेपर 2. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेपर 1 आणि 2 मध्ये बरेच मुलं काय करतात, चुका काय होतात, तर ते तुम्हाला मी आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. नेमकं गडबड काय होते, कुठं आपण राहतो, कुठं थोड्याफार चुका आपल्या हातून होत असतात. मग या टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं? 1 मिनिटं थोडंसं सेटिंग जे आहे, ते आपण व्यवस्थित करूया. म्हणजे मी पण दिसेल तुम्हाला आणि फळा पण चांगल्या पद्धतीने दिसेल. दोन्ही पण दिसेल असं करूया. बघा, हं. याला थोडंसं आता चमकायला लागेल. ओके, ओके. आता दिसते व्यवस्थित बघा. येस, येस असं तुम्ही कमेंटमध्ये सेंड करू शकता. दिसतंय व्यवस्थित आणि आवाज जर व्यवस्थित येत असेल तर. आता मी पण थोडाफार दिसलं पाहिजे आणि हा पण फळा पण दिसला पाहिजे. आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शांत चित्तानं नियोजन करायचं. प्लॅनिंग करायचंय, पास व्हायचंय तर प्लॅनिंग हे मस्ट आहे. प्लॅनिंग मस्ट आहे. काय करायचं या प्लॅनिंगमध्ये? कसं करायचं प्लॅनिंग? कालच्या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलंय, की प्लॅनिंग करत असताना आपण काय-काय काळजी घ्यायची. बघा, तुम्हाला कालच्या सेशनमध्ये मी सांगितलं आहे, की प्रत्येक विषयाचा अभ्यास हा आपल्याला किमान 60 तास अभ्यास करायचा आणि विषय आहेत 5 म्हणजे 150 मार्क. म्हणजे आपल्याला एकूण 300 तास किमान अभ्यास करायचा आहे. हा स्टडी अवर्स. स्टडी किती दिवस आहेत आपल्याकडं? 60 दिवस.
आणि 300 तास अभ्यास करायचा आहे. बरेच जे आहेत माझे गुरुवर्य ते सांगतायत, की बाबा 600 तास अभ्यास करा. ते रोज 10 तास अभ्यास करा टी पास व्हायचं असेल. बरेच शिक्षक तुम्हाला भीती दाखवत आहेत, की टी पास होणं सोपं नाही. पण परत तुम्हाला सांगतो, की मी या सर्व परीक्षा पास असल्यामुळं तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो, की टी पास होणं सोपं आहे, जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि प्रॉपर प्लॅनिंगनुसार तुम्ही चाललात तर. तुम्ही छान अभ्यास प्रॉपर प्लॅनिंगनुसार केला तर. आता मग हे तर समजलं सर, की 300 तास आम्ही अभ्यास करू शकतो. दररोज 5 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि 300 तास असा अभ्यास होणार आहे. आता एवढा अभ्यास आपण सगळेजण, तुम्ही सर्वजणांनी करू शकता. आता बघा, आज सणाचा दिवस आहे आणि तुम्ही जवळपास इथं 100ला टच केलंय. म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना टी पास व्हायचंच आहे. टी 2024 आणि यस, रोज सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या असं म्हणायचं, "यस, येस, आय कॅन, आय कॅन पास टी-ई-टी." टी-ई-टी काय खूप मोठी गोष्ट नाही. मी ज्या वेळेस टी दिली त्या वेळेस प्रत्येक वेळेस पास आहे. 2 टी-ई-टी, 1 सी-टी-ई-टी आणि सेट अशा एज्युकेशन मधल्या सर्व परीक्षा मी पास आहे आणि पहिला प्रयत्न महत्वाचा. तर मग तुम्ही का होऊ शकत नाही? येस, यू कॅन डू इट. यू कॅन पास टी तर याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं, की प्रॉपर प्लॅनिंग काय करायचंय. तर 60 तास प्रत्येक विषयासाठी द्यायचे. प्रत्येक विषयासाठी या 60 तासाचं विभाजन मी असं सांगितले, की 10 तास फक्त प्रश्नपत्रिका ह्या सोडवण्यासाठी तुम्ही किमान देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास 50 तास तुम्ही करणं गरजेचं आहे. 50 तास अभ्यास आणि 10 तास प्रश्नपत्रिका सोडवणे. आता बघा, तुम्ही जर ऑनलाईन पाहायला गेलं तर लाखो तुम्हाला व्हिडिओज वगैरे उपलब्ध असतील. क्लासेस शेकड्यावर क्लासेस तुम्हाला महाराष्ट्रभर दिसून येतील, की हे लोकं तुम्हाला लाईव्ह क्लास करा, हे करा, ते करा असं सांगतील. तुम्ही पण मला म्हणलात, की सर तुम्ही पण लाईव्ह क्लास घ्या. पण लाईव्ह क्लास पेक्षा मी काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगतो. लाईव्हचं मी तुम्हाला फ्री गाईडन्स करत आहेच. याच बरोबर तुम्हाला सांगितलं, की ज्या प्रिव्हियस इयर क्वेशन्स जे आहेत, ते पण महत्त्वाचे आहेत. पॅटर्न कोणता पण असू द्या. पॅटर्न कोणता पण असू द्या, पण प्रिव्हियस इयरचे क्वेशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही एकदा या प्रश्नपत्रिका पहा. तुम्हाला मार्केटमध्ये कोणतंही एक पुस्तक छानसं भेटेल, त्यामधल्या प्रश्नपत्रिका तुम्ही पहा. तुम्हाला 100% हे या प्रश्नपत्रिका कामाला येणार आहेत. एक. दुसरी गोष्ट, आता प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर 30 टेस्ट प्रत्येक सब्जेक्टच्या, प्रत्येक सब्जेक्ट 30 टेस्ट वेगळ्या-वेगळ्या 20-20 गुणांच्या असे आपण 60 दिवस, 30 टेस्ट 60 दिवस एव्हरी सब्जेक्ट इथे एव्हरी लिहितो. प्रत्येक विषयाचं वेगळं-वेगळं बरं का. एकत्र नाही, तुम्ही आळसताल कंटाळा येईल म्हणून. 60 दिवस अशा 150 टेस्ट छोट्या-छोट्या तुम्हाला मिळणार आहेत आणि 150 टेस्ट मध्ये 3000 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत. हे प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत. यासाठी आपण टेस्ट सीरीज चालू करत आहोत. लवकरच ही टेस्ट सीरीज सुरू होत आहे. आज टेस्ट सीरीजचा एक नमुना, एक प्रश्न पत्रिका 20 गुणांची इंग्रजीची मी तुम्हाला पाठवलेली आहे सर्व गुण. तुम्ही ती सोडवली असेलच. आणि हे सगळं जे आहे ते फक्त नाममात्र शुल्कामध्ये ₹499 उपलब्ध आहे तुम्हाला. यासाठी काय करायचंय तुम्हाला? तर बघा, लवकरात लवकर करायचंय, कारण की जरी तुम्ही उशीर केला तरी याच्यातली जी शुल्क आहे ती कमी होणार नाही. या सर्व प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी तुम्ही सर्वांनी 9730670908 या माझ्या क्रमांकावर शुल्क, हे नाममात्र शुल्क जे आहे ते भरून घ्यायचे तुम्हाला दररोजच्या या टेस्टने. आता मी मी म्हटलं, की प्रत्येकाला लाईव्ह क्लास करणं गरजेचं नाही. करायची गरज पण नाही. पण मटेरियल योग्य पद्धतीनं आणि क्वालिटेटिव्ह मटेरियल जर मिळवायचं असेल, तर तुम्हाला ही टेस्ट लावल्याच्या नंतर या टेस्ट सीरीजच्या ग्रुपवर आपण दररोज
खूप सारे महत्वाचे व्हिडिओज पाठवतो. हे फ्री असणार आहे तुम्हा सर्वांसाठी. ज्यांनी टेस्ट सीरीज लावली त्या सर्वांसाठी. आता बघा, पीडीएफ स्वरूपाच्या ज्या नोट्स आहेत, या नोट्स देखील तुम्हाला याच 499 एवढ्याच किमतीमध्ये या नोट्स देखील मिळणार आहेत. आणि प्लस 30 टेस्ट प्रत्येक विषयाच्या मिळणार आहेत. 60 दिवस 150 टेस्ट होणार आहेत. आणि या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही 3000 प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी करणार. बघा, याच्यात काही डाऊट आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवले, तर तुमचा जास्तीत जास्त सराव होणार. आणि मग मी असं म्हणत असतो, की बाबा तुम्ही आमच्याकडेच किंवा माझ्याकडे का टेस्ट घ्यावी? तर या सर्व परीक्षा ज्या तुम्ही टी पहिली परीक्षा झाली 2013 ची, ही परीक्षा मी पास केली. नंतर मला असं वाटलं, की अजून एकदा 2016 साली ही परीक्षा द्यावी. ही 15 ची 16 साली परीक्षा झाली. ही परीक्षा देखील मी पास झालो. आता बघा, सी पण द्यावी वाटली. बघा, सी-टी-ई-टी 2018 साली मी दिली, ती पास झालो. आणि सेट एज्युकेशनमध्ये सेट पास झालो. बी-एड कॉलेजला अध्यापनाचं काम केलं. त्यामुळं आता या सगळ्या परीक्षांचा आवाका आमच्या लक्षात आलाय, माझ्या ते लक्षात आलाय आणि तुम्हाला काहीतरी मदत व्हावी म्हणून अत्यल्प शुल्कामध्ये या सर्व टेस्ट सीरीज आपण उपलब्ध करून देत आहोत. प्लस नोट्स उपलब्ध करून देत आहोत. व्हिडिओज, लॉट ऑफ व्हिडिओज तुम्हाला मी गव्हर्नमेंटचे व्हिडिओ असलेले तुम्हाला या टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये उपलब्ध करून देणार आहे. या टेस्ट सीरीजमध्ये आपण मर्यादित असं म्हणतोय की प्रवेश घेणार आहेत. तर 100 जणांना या टेस्ट सीरीजचा लाभ होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आज बरेच जणांचे ॲडमिशन्स या टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये झाले. टेस्ट सीरीजला सुरुवात झाली. तुम्ही सर्वांनी देखील या क्रमांकावर WhatsApp करून टेस्ट सीरीजसाठीचे जे शुल्क आहे, नाममात्र शुल्क आहे, ते भरून घ्यायचे. एखाद्याची खूपच अडचण आहे, एवढं पण फीस भरू शकत नाही. त्यांनी मला WhatsApp करून ठेवायचंय की माझी आर्थिक परिस्थिती नाही. त्यांना आपण विनामूल्य या टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये ॲड. परंतु असं नाही की जिओ यांचं ₹309 आपल्याकडे रिचार्ज मारायला पैसे असतील आणि शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्यासाठी फक्त नाममात्र शुल्क जे 499 आहे ते भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतील, तर आपण कुठेतरी चुकतोय. काहीतरी गडबड होते. आणि मग तुम्हाला जे मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन जे मिळणार असतं किंवा त्या चुका टाळायच्या असतात, त्या टाळल्या जात नाहीत आणि भरमसाठ या नॉलेजच्या जगामध्ये तुम्ही मागे पडता. कारण की इथं भडीमार होतोय. सगळ्या क्लासेसवाल्यांचा भडीमार आहे. टेस्ट सीरीजवाल्यांचा भडीमार आहे. हे पुस्तकं वाचा, ती पुस्तक वाचा, प्रकाशनवाल्यांचं भडीमार आहे. याच्यापासून जर वाचायचं असेल, तर तुम्ही या टेस्ट सीरीजच्या आपल्या ग्रुपला जॉइन व्हा. मिशन टी-ई-टी, टी-आय-टी आणि सी-टी-ई-टीचे अनेक ग्रुप मी स्वतः फॉर्म केलेले आहेत काही. त्यातले 5 ग्रुप आपले हाऊसफुल झालेत. 6वा ग्रुप देखील चालू करण्यात आलेला आहे. ते तुम्हा सर्वांसाठी करण्यात आलेला आहे. आता बघा, आताच एक जणांनी पेमेंट 499 तुम्हाला केलेलं आहे. तर त्यांनी त्यांचं स्क्रीनशॉट, नाव मला पाठवून ठेवायचे. आपला क्लास संपल्याच्या नंतर मी त्यांना जॉइन करणार आहे. तर असे 100 लोकांनाही आपण या ठिकाणी घेणार आहोत. 40 टेस्ट, 30 टेस्ट तर मी स्वतः माझ्या इंग्रजी ग्रामरवर तयार केलेले आहेत कोरोना काळापासून. त्या रेडीच आहेत. त्याच्यासोबत दुसऱ्या 10 अशा मी जवळपास इंग्रजीच्या 40 टेस्ट देणार आहे. तुम्हाला जरी मी म्हणत असलो 30 टेस्ट, खूप साऱ्या टेस्ट आहेत. 150 टेस्ट जरी म्हणत असलो, खूप साऱ्या टेस्ट आहेत. बरं, फक्त मग सगळ्या टेस्ट मी एकटाच बनवणार आहे का? तर नाही, अजिबात नाही. या भ्रमात राहू नका की रामशेठ सरच सगळ्या टेस्ट सगळ्या विषयाचे बनवणार. अजिबात नाही. माझं क्वालिफिकेशन एम-ए इंग्लिश, एम-एड सेट आहे. एम-ए हिस्ट्री आणि एम-ए इंग्लिश आहे. मी हिस्ट्रीचा मास्टर आहे. इंग्लिशचा मास्टर आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती देणार आहे. बाकीच्या विषयाचा अभ्यास कुठून करायचा, कसा करायचा हे सांगणार. गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना माझ्या गोष्टी बऱ्याच लक्षात आल्यात. त्या तुम्हाला मी सर्वांना सांगणार आहे. मग यासाठी तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, की टेस्ट सीरीज तुम्ही सर्वांनी तुम्हाला जे योग्य वाटतं, ज्यांच्यावर विश्वास आहे, त्या ठिकाणी टेस्ट सीरीज तुम्ही नक्की लावा. कारण की त्याचा लाभ, त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. बघा, एक पहिली गोष्ट, टेस्ट सीरीजला आळस करू नका. रोजचे रोज प्रश्न सोडवायचे. शेवटच्या 10 दिवसामध्ये मी टेस्ट सीरीज लावेल, अभ्यास करेल असं जर म्हणलात तर ते 10 दिवसामध्ये शेवटचे शक्य होत नाही.
आपण पण फास्ट ट्रॅकची बॅच शेवटच्या 10 दिवसामध्ये घेत असतो किंवा फास्ट ट्रॅकची बॅच घेणारे भरपूर लोक आहेत, ते घेतात. परंतु शेवटच्या 10 दिवसामध्ये हे सगळा अभ्यासक्रम कव्हर कधीच होत नाही. हे लक्षात असू द्या. सर्वांनी लक्षात असू द्या. आणि परत तुम्हाला सांगतो, की 6,00,000 स्टुडंट्स किमान या टी परीक्षेसाठी बसणार आहेत आणि पास होणारी जी संख्या जी असते ती 1,00,000च्या मध्ये असते. म्हणजे काय? तर जवळपास तुम्ही 5,00,000 लोकं नापास होणार आहेत. पण ही नापासाची भीती तुमच्या मनातून जर काढायची असेल, तर रोज सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला काय म्हणायचं? येस, आय कॅन डू इट. हो, मी हे करू शकतो. आय कॅन पास धिस एक्झाम. हो, ही मी परीक्षा पास होऊ शकतो. नक्कीच पास होतो आणि मी पास होणारच, असं म्हणूनच आपलं कामाला लागायचं. आपल्या शेजारी-पाजारी जे निगेटिव्ह माइंड आहेत, जे तुम्हाला नकारात्मक करतायत, त्यांच्यापासून हे 60 दिवस तुम्हाला दूर राहायचे. सण, उत्सव हे आपल्यासाठी नाहीतच, असं लक्षात घ्यायचंय. जर तुम्हाला भविष्यात शिक्षक व्हायचं असेल, तर ही टी परीक्षा पास होणंच आहे, हेही लक्षात ठेवायचं. बघा, एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं, की टी या ठिकाणी करायचे, त्याच्याशिवाय हे होणार नाही. आता या संदर्भात बऱ्याच जणांचे प्रश्न मला आहेत, की सर जर इंग्रजीच नाही घेतलं तर? इंग्रजी जवळपास सगळ्यांना कंपल्सरीच आहे. इंग्रजीला डावलून चालत नाही. मग बघा, भाषा तुम्ही प्रथम भाषा मराठी म्हणून निवडली असेल, तर सेकंड जी लँग्वेज आहे ती इंग्लिश असणार. आता प्रथम भाषेमध्ये तुम्हाला चॉईस 8 आहेत. परंतु जर मराठी मीडियम मधून माध्यमातून तुमचं शिक्षण झालं असेल, तर मराठी घ्या. हिंदी माध्यमातून शिक्षण झालं असेल, तर प्रथम भाषा हिंदी घ्या. उर्दू माध्यमातून तुमचं शिक्षण झालं असेल, तर प्रथम भाषा तुम्ही उर्दू घ्या. त्याच्याबरोबर गुजराती आहे, सिंधी आहे, अजून कन्नड आहे. त्या भाषा प्रथम भाषा म्हणून तुम्हाला घ्यायच्या. सेकंड लँग्वेजमध्ये शक्यतो तुमचं इंग्रजी असतं. सेकंड लँग्वेजमध्ये 2च ऑप्शन आहेत. एक तर मराठी किंवा हिंदी. मराठी किंवा इंग्रजी सॉरी हां. मराठी किंवा इंग्रजी 2च ऑप्शन आहेत. त्यामुळं भाषा घेत असताना महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं लँग्वेज फर्स्ट मराठी आहे आणि लँग्वेज सेकंड इंग्लिश. इंग्लिशच घात काढते, सर इंग्रजीमध्ये मार्क पडत नाहीत. त्याच्यासाठी काय करा? परत तुम्हाला सांगतो इंग्रजी 30 मार्काला आहे आणि तुम्हाला 30 पैकी 30 मार्क नाहीत पाहिजे. 20 किंवा 20च्या पेक्षा जास्त मार्क पाहिजे. किमान 20 मार्क. काय होतं? सोपे-सोपे घटक असतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नसतं त्यामुळे चुका होतात. आता पहा, आम्ही पुण्यामध्ये एम-पी-एस-सीचा अभ्यास करत असताना अनेक ठिकाणी अभ्यास केल्याच्या नंतर, क्लासेस लावल्याच्या नंतर या माझ्याकडं इंग्रजीच्या खास नोट्स तयार झाल्या स्पर्धा परीक्षेच्या आणि या क्लासची फीस ₹5,000 आम्ही स्वतः भरून क्लास केले. मग या सर्व नोट्सचा अभ्यास करून तुम्हाला मी अनेक प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, ज्या या टेस्ट सीरीजमध्ये अवेलेबल असणार आहेत आणि हे सगळं तुम्हाला 499 मध्ये अवेलेबल असणार आहे. मार्गदर्शन जे आहे माझं मोफत मार्गदर्शन तर तुम्हा सर्वांसाठी अवेलेबल नक्कीच असणार आहे. एक, इंग्रजीला घाबरू नका. सोपे-सोपे टॉपिक्स टेन्स असेल, व्हॉइस असेल, पार्ट्स ऑफ स्पीच असेल, याच्यावर कमांड मिळवा. मॉडेल ऑक्झिलरी असतील, प्रायमरी ऑक्झिलरी असतील, याच्यावर कमांड मिळवा. ऑथराइज्ड जे सोर्सेस आहेत, गव्हर्नमेंटची पुस्तकं, ती वापरा. बाजार पुस्तकांच्या मागे लागू नका, मागे पळू नका. परंतु मानसशास्त्रासारख्या विषयामध्ये शशिकांत अन्नदाते सरांचे पुस्तक तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. इंग्रजीमध्ये आपले बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. रेन अँड मार्टिन नावाचं ही जी पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. रेन अँड मार्टिनची 2 पुस्तकं आहेत. ही ॲन्सर की फक्त ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता. सर्व पुस्तकं विकत घ्यायची म्हटलं तर अवघड होईल. म्हणून मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं फक्त इथे सांगतो आहे. मराठीसाठी तुम्ही वाळंबे सरांचं हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. परंतु या सगळ्या पुस्तकाचा अभ्यास करणं तुम्हाला शक्य होणार नाही. कारण की ही 2 पुस्तकं एवढी मोठी आहेत, की ह्याचं 1 महिनाभर पारायण तुम्हाला करावं लागेल. आणि जर ह्याच्या अगोदर तुम्ही वाचलेलं असेल तर खूपच बेस्ट आहे. फक्त टेस्ट सीरीज सोडवत राहा, टेस्ट सीरीज सोडवत राहा, सोडवत राहा, सोडवत राहा. मराठीच्या 38 टेस्ट तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे. या ठिकाणी आहेतच, त्या तुम्हाला मी अवेलेबल दररोज एक अशा पद्धतीनं करून देणार आहे. गणिताच्या खूप सारे व्हिडिओज आणि खूप साऱ्या ट्रिक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्यांच्या चॅनलवर पाठवलेले आहेत. त्याच्या सर्व क्लासेसचे व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले जाणार आहेत विथआऊट एनी ₹1. एकही रुपया चार्ज देखील त्याला लावला जाणार नाही. व्हिडिओज दिले जाणार. नोट्स तुम्ही पाहिजे म्हणाल तेवढ्या नोट्स तुम्हाला सर्वांसाठी
त्या नोट्स मिळणार आहेत. पण संयम ठेवा. प्लॅनिंग करा. अजून एक दिवस हवं तर घ्या. परंतु विदाऊट प्लॅनिंग कामाला लागू नका. दररोज किमान 5 तासाचा टास्क मी तुम्हाला सर्वांना दिलाय. 5 तास अभ्यास करायचाच आहे. 60 दिवस असा अभ्यास आपण करणार आहोत. 300 तास अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला ही परीक्षा पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. लक्षात असू द्या. आणि या परीक्षेमध्ये 100% भ्रष्टाचार होणार नाही. या अगोदर 2018, 19 आणि 21 सालच्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला. बरेच लोक 2-2 लाख रुपये, 50-50 हजार रुपये देऊन परीक्षा पास झाले, पण ते अडकले. त्यांना आता परीक्षा द्यायला परवानगी गव्हर्नमेंटने दिलेली नाही. अवैध मार्गाचा आपल्याला वापर करायचा नाही. नो पेन नो गेन. कष्टाशिवाय फळ नाही. या गोष्टीचं लक्ष ठेवायचे. आपल्याला सर्वांना कष्ट करायचे, काम करायचे, स्मार्ट वर्क करायचे. तर कमी दिवस आहेत, अभ्यास भरपूर करायचा आहे. तुम्हाला म्हटलं तसं 300 प्रश्न, 3000 प्रश्न, सॉरी 300 नाही, 3000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी या 60 दिवसामध्ये सोडवायचे असतील, तर तुम्हाला ₹499 हे सर्व प्रश्न अवेलेबल होणार आहेत. नोट्स अवेलेबल करून दिले जाणार आहेत. लॉट ऑफ व्हिडिओज किती वेळेस पहा ते अवेलेबल करून दिलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर शक्य झालं तर या मार्गदर्शिका गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेत असते. यांनी पब्लिश केलेलं आहे. याच्यामध्ये मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि इंग्रजी आहे. या मार्गदर्शिका पहिल्या पेपरवाल्यांनी 5वी च्या मार्गदर्शिका घ्या. जे दोन्ही पेपर देत आहेत त्यांनी 5वी आणि 8वी च्या मार्गदर्शिका घ्या. अतिशय सुंदर पुस्तकं आणि अतिशय कमी किमतीत ₹118 किंमत, याची पण ₹126 किंमत. अशा अत्यल्प किमतीत मोठमोठी दिसायलेली पुस्तकं तुम्हाला अतिशय कमी शुल्कामध्ये ऑथराइज्ड बुक्स या ठिकाणी अवेलेबल होतात. सायन्सच्या मुलांनी खूपच भीती त्यांची वाटते, सायन्स काय असेल, सायन्सचं काय असेल. परत तुम्हाला सांगतो, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी देखील महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेली अशी पुस्तकं आहेत. ते 8वीचं पुस्तक आहे, 9वीचं पण वापरा, 10वीचं पण वापरा. आता हे माझ्याकडे असलेलं 6वीचं पुस्तक आहे, 7वीचं पुस्तक आहे. हे गव्हर्नमेंटची पुस्तकं वापरा. तुम्हाला वेगळं पुस्तक सायन्सचं पण घ्यायची गरज नाही. मग 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी सेकंड पेपरवाल्यांनी ही सायन्सचं पुस्तक वापरा. तुम्ही नापास होऊच शकत नाही. तो या पुस्तकांच्या बाहेरचा प्रश्न गव्हर्नमेंट टाकत नाही. पुस्तक एवढंच आहे की 8वी पर्यंत शिक्षक होत असाल तर 9वी 10वी चे पण काही प्रश्न असणार आहेत. तर ही लक्षात असू द्या. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करा. गणितासाठी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सीरीजमध्ये तर टेस्ट असणारच आहेत. पण त्याचबरोबर आपले मित्र नरवणे सर यांनी तुम्हाला सरप्राईझिंग 133 टेस्ट ऑनलाईन सोडवलेल्या एक छोटे व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत. ते माझे मित्र आहेत. एक दिवस ते फ्री लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांना गाईडन्स देखील करणार आहेत. त्यामुळं त्या विषयाची गणिताची देखील काळजी करणं सोडून द्या. पण हळू आता अभ्यासाला सुरुवात करा उद्यापासून. हे मात्र लक्षात असू द्या. आलस्य अवघाच दवडावा, यत्न उदंडीची करावा आणि शब्दमत्सर न करावा कोणी एकाचा. याप्रमाणे आळस आता झटकून टाकायचा आहे. एकमेकाला भांडत बसायचं नाही. आपल्याला टीईटी पास व्हायचंय आणि टीईटी पास झाल्याशिवाय आपण गव्हर्नमेंटमध्ये शिक्षक होणार नाही. हे आपल्याला लक्षात असू द्यायचंय. त्यासाठी आपण सर्वांनी प्राणपणानं कामाला लागायचंय, अभ्यास करायचा. कारण जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये टीचर नाही झाला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रायमरी टीचर जरी व्हायचं असेल तर या प्रायमरी टीचरचे डोनेशन्स 20-20, 25-25 लाखाकडे गेले. सेकंडरी टीचर जो 6वी 8वी साठी आहे त्याचे पण 30-30 लाखापर्यंत, 15 लाखापासून 30 लाखापर्यंत डोनेशन गेले. तुम्हाला या ठिकाणी परीक्षेची फीस ₹1000 एका पेपरसाठी आणि 2 पेपरसाठी ₹1200 आहे. म्हणजे त्या तुलनेत हे शुल्क अत्यल्प आहे. परंतु फ्री दिल्यानं त्याचं मोल शून्य होतं. म्हणून यासाठी अत्यल्प फीस मी तुम्हासाठी यासाठी चार्ज केलेली आहे आणि या फीसमध्ये सर्व तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आता बघा, तुम्हाला अभ्यासाविषयी सांगितले, टेक्स्ट बुक विषयी सांगितले, व्हिडिओज विषयी सांगितले, नोट्स विषयी सांगितले. तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये आहातच. मिशन टीईटी, टीआयटी, सीटीईटी याचे 5 ग्रुप आहेत. 6वा ग्रुप फॉर्म केलेला आहे. तर या ग्रुपमध्ये आहातच. त्या ग्रुपमध्ये फ्री फॉर ऑल असलेले पण अनेक व्हिडिओज मी तुमच्यासाठी पाठवत असतो. परंतु या टेस्ट सीरीज मधल्या सर्व टेस्ट तुम्हाला अवेलेबल असणार नाही. काही टेस्ट नक्कीच मी तुमच्यासाठी फ्री फॉर ऑल या बेसवर देणार आहे. पण सगळ्या टेस्ट देऊ शकत नाही. कारण की जर विनामूल्य दिलं तर त्याचं मोल शून्य असतं. आता हिंदी या इंग्लिश, तर हिंदी या इंग्लिश जर फर्स्ट लँग्वेज तुम्हाला सांगितलं तुमचं हिंदी असेल तर हिंदी घ्या. सेकंड मात्र तुमचं मग मराठी किंवा इंग्रजी राहतं.
बरं ज्यांचं मराठी आहे त्यांना इंग्लिश असणार आहे. कारण की बहुतांश मराठी विद्यार्थी आहेत किंवा उर्दू आहेत. त्यांचं पहिलं उर्दू असेल तर दुसरं त्यांची लँग्वेज, सेकंड लँग्वेज जी आहे, ती मराठी असणार आहे किंवा इंग्रजी असणार. उर्दूवाल्यांसाठी. कन्नडवाल्यांसाठी सेम पहिली लँग्वेज कन्नड असणार आहे. दुसरी लँग्वेज मराठी किंवा इंग्रजी असणार आहे. पण जे मराठी स्टुडंट्स आहेत त्यांना त्यांना मात्र सुट्टी नाही आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीपासून सुट्टी नाही. पहिली लँग्वेज जर इंग्लिश घेतली तर दुसरी लँग्वेज मराठी असणार आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पहिली लँग्वेज मराठी घ्यायची, दुसरी लँग्वेज इंग्रजी घ्यायची. प्रश्न या ठिकाणी सुटून जातो. लँग्वेज विषयी डाऊट अजिबात नाही. अभ्यास कुठून करायचा याच्याविषयी डाऊट नाही. चूक काय करायची नाही ते सांगितले. तर या बाजारातल्या पुस्तकांच्या जास्त मोहात पडायचं नाही. परंतु यातले काही चांगले निवडक पुस्तकांचे रेफरन्स मी आपल्याला ग्रुपवर पाठवलेले आहेत. त्यामधले काही रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. हे लक्षात घ्या. गव्हर्नमेंटची पुस्तकं वापरा. जास्तीत जास्त पुस्तकं तुम्ही गव्हर्नमेंटची वापरा. त्यातूनच प्रश्न असणार आहेत, हे लक्षात असू द्या. मग मी हे का सांगतोय इतक्या तळमळीनं? तर मी या सगळ्या परीक्षा पास होण्याचं कारणच एकमेव आहे. मी गव्हर्नमेंटच्या पुस्तकाशिवाय इतर पुस्तक एकही वापरलेलं नव्हतं. परंतु माझे मार्गदर्शक साहेबराव गाठाळ सर होते. मला शिकवायला, इतिहास शिकवायला होते आणि त्यामुळे इतिहासाचं चांगलं नॉलेज माझं इतिहासाचं होतं आणि ऑथराइज्ड बुक्स म्हणून संदर्भ ग्रंथ म्हणून गाठाळ सरांचं मी पुस्तक वापरायचो. इतिहासाचा अभ्यास तशा पद्धतीने व्हायचा. भूगोलाची जी पुस्तकं होती ती गव्हर्नमेंटची पुस्तकच खूप छान आहेत. म्हणून मी ती सगळी 12वी पर्यंतची अभ्यासली. त्यामुळे माझा सेकंड पेपर चांगल्या गुणांनी मी 2 वेळेस पास झालो. सी-टी-ई-टी 1 वेळेस पास झालो. सेट पास झालो. तेवढ्या वेळेस ज्या परीक्षा दिल्या त्या पास झालो. कारण त्याचं गव्हर्नमेंटचे रेफरन्स वापर करा. आता बघा व्हिडिओज कोणते पाहावेत? आता मी पाठवते ते सगळेच व्हिडिओ पाहावेत असं पण नाही कारण की मी हजारो व्हिडिओ पाठवू शकतो. परंतु गव्हर्नमेंटनं ऑथराइज्ड केलेले तुम्हाला त्याच्यावर सँक्शन असतंय गव्हर्नमेंटचं. तर ते व्हिडिओज जास्त ऑथराइज्ड आहेत. त्या व्हिडिओमधून तुम्ही छान अभ्यास करा. असे व्हिडिओ किती आहेत? तर एक विषयाचे तुम्हाला 500-500 तास अभ्यास करता येईल. इतके व्हिडिओ आहेत. तर त्यातले फक्त 50 तास अभ्यास करण्याचे व्हिडिओ मी पाठवणार आहे. निवडून पाठवणार आहे. 50 तास प्रत्येक विषयाचा अभ्यास आणि 10 तास फक्त प्रश्न आणि उत्तर सोडवण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हा सगळा अभ्यास करत असताना 300 तास अभ्यास करायला लागणार. तर 300 पानाच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार करा. 300 पानाच्या नोट्स तुम्ही तयार केल्याच पाहिजेत. स्वतःच्या अक्षरात या नोट्स झाल्या पाहिजेत. रोज अभ्यास काय करायला लागलात? जर तुम्ही 5 तास अभ्यास केला तर किमान 5 पेजेस तुमचे लिहिणं झालेच पाहिजे. तरच तुम्हाला शेवटच्या 10 दिवसामध्ये याचा उपयोग होणार आहे जास्तीत जास्त. हे लक्षात असू द्या. त्याशिवाय ते चालणार नाही. नाहीतर मी नुसतं व्हिडिओ बघत बसलोय, सर लाईव्ह क्लास लावलेत सर, आमचे सर 10 तास शिकवायला लागलेत. तू काय करायला असतं? काहीच नाही. कसा पास होणार आहेस बाबा? त्याच्यामुळं सर शिकवायला लागलेत, आपलं नोट करून घेणं काम आहे. आता मी बोलता-बोलता तुम्हाला काही रेफरन्स बुक सांगितले. तुमच्याकडे त्याचं टिपण असणं गरजेचं आहे. किंवा सरांनी शिष्यवृत्ती सांगितलंय. चला 5वी शिष्यवृत्ती आणि 8वी शिष्यवृत्ती. काय कोणते-कोणते विषय सांगितले होते त्याच्यात? कोणते विषय कव्हर होतात? ते कोणते विषय आहेत? ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सरांनी नरवणे सरांचं नाव सांगितलं. त्यांचे मित्र आहेत म्हटले. गणिताचे व्हिडिओ सरांनी पाठवलेत. मग त्यांचे मित्र आहेत, त्यांचा नंबर पण आहे. काही डाउट असेल तर त्यांना WhatsApp करा. कॉल करू नका. सगळे बिझी असतील. मला तर अजिबात तुम्ही कॉल करण्याच्या भानगडीत जाऊ नका. सकाळी 5 पासून रात्रीच्या 10 पर्यंत ऑल टाईम बिझी असतो. आज सुट्टी होती, आज दिवसभर रिकामं होतं. आता शनिवार आणि रविवार नंतरच रिकामे आहेत. शनिवार, रविवार, सोमवार आणि 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. त्यावेळेस आपण जरा फ्री असतो. त्यावेळेस तुम्ही कॉल करू शकता किंवा WhatsAppला कॉलिंगसाठी विचारणा करून तुम्ही करू शकता. कॅन वी टेक फर्स्ट लँग्वेज ॲज इंग्लिश अँड सेकंड हिंदी? तुमचं जर इंग्लिश मीडियम मधून शिक्षण झालं असेल तर पहिली लँग्वेज तुम्ही इंग्लिश घेऊ शकता. दुसरी मात्र तुम्हाला हिंदीचा पर्याय नाही. दुसऱ्या सेकंड लँग्वेज मध्ये ज्यांनी हिंदी फर्स्ट घेतलंय त्यांना सेकंड लँग्वेज मध्ये इंग्रजी किंवा मराठी 2च ऑप्शन. देअर आर ओन्ली 2 ऑप्शन्स फॉर चूजिंग द सेकंड लँग्वेज. कोणती? इंग्लिश किंवा मराठी. बरेच हुशार लोक मला काय म्हणते, सर मग माझं पहिलं पण मराठी, आता दुसरी पण मराठी घेऊ का? नाही चालत. पहिली मराठी असेल तर दुसरी तुम्हाला 100% इंग्लिश आहे. त्याच्यामुळे इथं कॉम्प्रोमाइज नाही. ज्यांनी हिंदी घेतलंय पहिलं, त्यांनी नंतर मराठी घ्यायचं नाही. सॉरी, त्यांनी मराठी किंवा इंग्रजी घ्यायचंय. आलं लक्षात? तर बघा, हे लँग्वेज बाबतीत जरा तुम्ही थोडं परिपत्र गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेलं पहा. त्याच्यात सर्व डिटेल्स दिलेलं आहे. ह्याला त्याला विचारत बसण्यापेक्षा तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर, रिसर्च वेबसाईटवर जा. तिथं पहा, तुम्हाला ते दिसेल. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड काय आहे,
किती मार्क्सला आहे लँग्वेज फर्स्ट मध्ये 8 भाषा कोणत्या आहेत त्यापैकी कोणती पण एक घ्यायची लँग्वेज सेकंड मध्ये 2च भाषा दाखवत आहे तिथं आहे एक तर इंग्रजी किंवा मराठी या दोन पैकी एकच घ्यायची बाकी बालमानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही सर्वजण करणार आहात त्याच्यासाठी खूप सारे गोष्टी आपण तुम्हाला देणार आहेत काही लाईव्ह लेक्चर्स देखील होणार आहे शशिकांत सर आपल्या बरोबर लाईव्ह एक दिवस नक्की तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत नरवणे सर गणिताचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत आणि एव्हरीडे हे सगळे लोक जे गव्हर्नमेंट मध्ये आहेत माझ्यासहित ते सगळे लोक तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहेत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हेच खरं तर आमच्या या ऑनलाईन मोहिमेचं किंवा मिशन काय नाव दिलं मोहीम आहे तुमची पास होण्याची इथं महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात इतके डीएड आणि बीएड झालेले लेकरं आणि लोक आहेत दगड कमी आणि डीएड बीएड झालेले लोक जास्त मग मी कालच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की या दगडांना जर देव पण आणायचं असेल तर तुम्हाला हे 60 दिवस परिश्रम करावे लागतील टी पास व्हावं लागेल डीएड पात्र व्हावं लागेल त्याच्यामध्ये चांगले गुण घ्यावे लागतील आणि तेव्हाच तुम्ही शिक्षक होणार आहेत हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे चला तुमचे काही जे प्रश्न आहेत बरेच जणांचे प्रश्न या ठिकाणी आलेले ते प्रश्न घेतो कोणाला जर काही डाऊट असेल तर हँड रेज करायचा आहे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही डाऊट असं टाकू शकता हँड रेज केल्यास माझ्या जास्त अजून छान लक्षात येतं तर डॉक्टर राहुल कांबळे सर आपल्या सोबत आहेत बरं राहुल कांबळे सरांकडे पण आपण जाऊयात कारण की डॉक्टर राहुल कांबळे सर यांचा प्रदीर्घ अनुभव डीएड आणि बीएड कॉलेजवर आहे जर माहिती पहिली भाषा इंग्रजी घेतली तर मराठी भाषा सोडून बाकीच्या विषयांचे प्रश्न पण इंग्लिश मध्ये येतात का अरे बाबा नो तुम्ही पहिली लँग्वेज घ्या नाही तर दुसरी लँग्वेज घ्या लँग्वेज मीडियम जे आहे परीक्षेचं ते एक तर मराठी आणि ट्रान्सलेट इंग्लिश याच्यापैकी तिसरी नाही उर्दूवाल्यांसाठी मात्र त्यांना पर्याय आहे असं मला वाटतं पण माझ्या वेळेस तर पर्याय उर्दूवाल्यांना पण फक्त फर्स्ट लँग्वेज उर्दू होतं बाकी सर्व पेपर मराठी आणि इंग्रजी मधून असतो त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या बाबतीत निशंक राहा चला राहुल कांबळे सर आहेत आपल्या सोबत राहुल कांबळे सरांना इन्व्हाइट करूयात राहुल कांबळे सर JSPM चे प्राध्यापक माजी प्राध्यापक आणि पुणे युनिव्हर्सिटी पुण्यावरून आपल्या सोबत जॉईन आहेत राहुल कांबळे सर बघूयात राहुल कांबळे सर आपल्या सोबत आहेत का राहुल कांबळे सर हँड रेज करता येते का बघा बरं चला सापडला ओके सर तुमचं माईक मी चालू करून देतोय माईक चालू करा सर माईक चालू होते का सर डॉक्टर राहुल कांबळे सर बरं चला डॉक्टर राहुल कांबळे सर सध्या तरी अवेलेबल नाही ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करा त्यांना बोलण्यासाठी या ठिकाणी तुमचे माईक मी चालू करून देतो सविताताई आहेत सविताताईचं माईक चालू करतो सविताताई हसुरे बघा बरं आज तिथं क्लिक करा एकदा माझ्याकडून रिक्वेस्ट आलेली बघा तुम्हाला चालू होत नाही तुमचं माईक अरे असं कसं होईल बघा बरं परत करपे सर तुमचं माईक चालू होते का बघा झाले आता ओके बोला सविताताई हॅलो सर बोला बोला मला एक प्रश्न विचारायचा होता सर मी सेकंड इयर बीएड ला अपियर्ड आहे हा हॅलो सेकंड इयर बीएड ला मी अपियर्ड आहे आणि माझं सीटेट क्लिअर आहे 96 आहेत मला ओबीसी मधनं पण मला टेट देता आता टीईटी देता येईल का देता येते पण गरज नाही ताई तुम्हाला द्यायची असं असेल दिली तर एक अनुभव म्हणून द्या कारण की मला पण असंच वाटलं होतं की मी टीईटी 2013 ची पास झालो पुन्हा वाटलं अजून मार्क जास्त घ्यावे पुन्हा मी 16 ला परीक्षा दिली मला पण 96 मार्क पडले 16 ला पुन्हा वाटलं की नाही सेंट्रलची एखादी आली तर ती देऊ का ती बी दिली जस्ट आपल्याला परीक्षा द्यायच्या पास व्हायचं असेल तर तुम्ही नक्की द्या कारण की कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आता माझा कॉन्फिडन्स का वाढलाय तुम्हाला काय म्हणतो मी 100% तुम्ही पास होणार मी सांगितलेल्या गोष्टी केल्यास किंवा 300 तास अभ्यास 3000 प्रश्न 300 पेजेस स्वतःचे नोट्स एवढं केल्यास तुम्ही नापास होऊच शकत नाहीत असं का म्हणतो कॉन्फिडन्स सगळ्या पास झाला म्हणून तर नक्की परीक्षा द्या तुम्हाला परीक्षा देता येते पास असला तरीही तुम्हाला परीक्षा देता येते देणं चांगलंच आहे आणि टेट सर मला एक विचारायचं होतं टेट आणि टीईटीचा म्हणजे कोणकोणता पाठ असा आहे की जो आपण टेटला पण फॉलो करू शकतो आपण मानसशास्त्र समाजशास्त्र मराठी आणि इंग्लिश हे तर कॉमन आहेत सब्जेक्ट त्याला थोड्या थोड्या मार्कासाठी आणि मग ह्याला जास्त म्हणजे आता टेटला हे जा बालमानसशास्त्र हे जा म्हणजे रिझनिंग आणि मॅथ्स जास्त असणार ना
जास्त रिजनिंग टेटला आणि मॅथ्स 120 प्रश्न जवळपास रिजनिंग मॅथ्स वर TAIT ला थोडस बाजूला हा ठेवूया आता. TIT ला हा TAIT ला थोडं बाजूला 120 प्रश्न IT आणि गणित आणि बाकी जे आहेत ते 81 प्रश्न बाकी सगळ्या विषयावर मग इंग्रजी असेल त्याच्यामध्ये, मराठी असेल तुमचं त्याच्यामध्ये किंवा बालमानसशास्त्र असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यावर थोडे थोडे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येतात. 200 प्रश्न असतात त्या ठिकाणी 120 मिनिटं वेळ असतो. तो TIT चा आहे. आपण आता TET कडे फोकस करूया. ही पास झाल्याशिवाय प्रायमरी टीचर होता येणार नाही. त्यामुळे याच्याकडे फोकस करपे सर काय म्हणते बघूया. करपे सरांकडे जाऊया. करपे सर सर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार बोला सर. सर आपण तुम्ही जे पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेचे पुस्तकं सांगितलीत हो त्यांची प्रकाशन आता 2024 ची हवी आहेत का मागची असली तरी चालेल? मागचीच आहेत. कारण की हे जे पुस्तकं पब्लिश केलेले आहेत ते महाराष्ट्र परीक्षा परिषदचं हे त्यांचं प्रकाशन आहे. आपल्याकडे बालभारती पुणे या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 10% डिस्काउंट देखील दिला जातो. बाकी कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी ₹1 डिस्काउंट दिलं जात नाही. गव्हर्नमेंट पुस्तक आहेत त्याच्यावर 10% डिस्काउंट. तर ही पुस्तकं पाठीमागची हा म्हणजे 2018, 20, 20 चे चालतील ना? येस पाठीमागचेच आहेत परंतु ऑथराइज्ड बुक्स आहेत गव्हर्नमेंटनं बुक्स ओके ठीक आहे चालेल. ओके वेलकम वेलकम. बऱ्याच जणांचे हँड रेज आहेत. राहुल कांबळे सरांनी आता पुन्हा एकदा हँड रेज केलाय. सर राहुल कांबळे सर तुमचं माईक चालू होते का बघा. जोपर्यंत माईक चालू होणार नाही तोपर्यंत सर तुम्हाला बोलता येणार नाही. राहुल कांबळे सर आपल्या सोबत आहेत. राहुल कांबळे सर देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण राहुल कांबळे सरचं माईक चालू जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. असो तुमचे चॅट बॉक्स मधले काही प्रश्न मी या ठिकाणी घेतो. आणि सर फर्स्ट पेपरची मार्गदर्शिकाची फोटो पाठवा. अरे तुम्हाला परत तुम्हाला सांगतो हे या गोष्टी सवय तुम्हाला लागली की मार्गदर्शिकेचे फोटो पाठवा. फोटो पाठवायची काय गरज आहे. मी एका शब्दात तुम्हाला काय सांगितलं. शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वी पुणे पब्लिश केलंय हे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुमची TET कोण घेणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हेच घेणार आहेत. यांनी पब्लिश केलेलं ह्याचा फोटो आणि तुम्ही कुठेही जाऊन बघा. नुसतं मार्गदर्शिका टाका, शिष्यवृत्ती परीक्षा टाका आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचं बघा. उगा आपलं अमुक प्रकाशन तमुक प्रकाशन बाजारू प्रकाशनाच्या मागे लागू नका. परत तुम्हाला सांगतो चांगली ब्रँडेड जी बुक्स आहेत ते बुक्स वापरा. कारण की यातलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत असतात. आणि याच परीक्षेमध्ये मला 131 मार्क्स पडण्याचं कारण ही स्कॉलरशिपची पुस्तकं आहेत. 4 पुस्तकं 5वीची 2 8वीची 2 मी ही 4 पुस्तकं जवळपास 10 वेळेस अभ्यासली असतील सोडवली असतील. त्यामुळं मला गणित मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता याच्या पलीकडे अभ्यास काही TITचा नव्हता आणि मी केला पण नाही. मला 131 मार्क पडले. गव्हर्नमेंटला टीचर ईश्वरी कृपेनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं होऊन गेलं. तर त्यामुळं तुम्ही याची फोटो बिटोची अपेक्षा काय करायची गरज नाही. तुम्हाला ते सापडून जातील. काय काळजी करू नका. सर आय एम कन्नडा मीडियम स्टुडंट्स. कन्नडा मी ते इथं लातूरमध्ये राहतोय. कन्नड म्हणजे कर्नाटक इथं जवळच आहे. काय काळजी करू नका. तुम्ही कन्नड निवडा पहिली लँग्वेज. दुसरी लँग्वेज मराठी घ्या किंवा मग इंग्रजी घ्या झालं. आणि बाकीचे जे पेपर आहे ते मराठी आणि इंग्रजी मधून असणार आहे. कन्नड मधून नाही. लक्षात असू द्या. महाराष्ट्राची परीक्षा देताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिक्षक व्हायचे तुम्हाला मीडियम ऑफ पेपर जे आहे ते मराठी आणि इंग्लिश कन्नड नाही. लक्षात असू द्या. रिमेंबर इट. बर सर फोटो इंग्लिश मधून येतात का तुम्हाला सांगितलं आता सगळ्यांना. जुने पेपर पण आहेत काही ते पण देता येतील मला दाखवता येतील. बरं एकदा अजून तुम्हाला कोणाला जर डाऊट असेल तर हँड रेज करू शकता बरं का. मी राहुल कांबळे सरचं माईक पुन्हा एकदा चालू होते की एकदा ट्राय करतो. त्यांना मीटिंग मध्ये जॉईन करून घ्यायचे खरं तर त्यांना अगोदर कॉल केला होता पण त्यांनी रिसीव्ह केला नाही. सभा शेख काय म्हणतात बघूया. सभा माझ्याकडे तर रेंज वायफाय असल्यामुळं चांगली फुलं असते. तुमचे माईक शेख ताई बोला. बर माईक चालू होऊन तुम्ही नंतर म्यूट केलेलं दिसते. कांबळे सर अजून काही प्रश्न असतील तर तुमच्याकडे 2-3 मिनिटं आहेत. त्या 2-3 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये तुमचे प्रश्न आपण घेऊयात.
तुम्ही सगळ्यांनी सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी एज्युकेशन व्हिडिओ कोणत्या वेबसाईटवर मिळतील, या सगळ्या वेबसाईट, सगळे व्हिडिओ, हजारो लाखो व्हिडिओ आहेत एज्युकेशनल साईटमध्ये, त्यातलं निवडून देण्याचं काम माझं आहे. मी ते फ्री फॉर टेस्ट सिरीजचे लोक 100 लोक यांच्यासाठी करणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही इतरत्र क्लास वगैरे लावण्यापेक्षा अगोदर टेस्ट सिरीजला अप्लाय करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि ज्यावेळेस असं वाटेल की अरे वाह! छान फायदा होतोय. आपल्याला व्हिडिओज पण मिळतायत, रेकॉर्डेडच आहेत, पण ऑथराइज्ड आहेत. त्यावेळेस नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर पी-वाय-क्यू रिपीट होतात का? रिपीट होत नाहीत शक्यतो. पण पी-वाय-क्यू का अभ्यासायचं? आपल्याला अंदाज येतो. याचं उत्तर काय असू शकतं हे कळायला लागतं. त्याच्या रिलेटेडच प्रश्न असतात. म्हणून पी-वाय-क्यूचा अभ्यास करायचा. पण फक्त पाठीमागच्याच प्रश्नपत्रिका अभ्यासायचा असं नाही. ते पण गडबड करून बसतात आणि ते करतात. कसे प्रश्न येतात हे समजावं म्हणून पी-वाय-क्यूचा अभ्यास करणं चांगला आहे, बेस्ट आहे. आणि सगळे व्हिडिओ एज्युकेशनल जे महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला मी फ्रीमध्येच पाठवणार आहे. टेस्ट सीरीज लावा. टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये 100 लोक आपण ॲड करून घेणार आहेत. या 100 लोकांना 100% पास होण्यासाठी जे निवडक व्हिडिओज आहेत, ते मिळणार आहेत. निवडक नोट्स मिळणार आहेत. तुम्हाला रेफरन्स बुकची यादी सर्वांसाठी फ्री केलेली आहे. ती परत-परत ग्रुपवर पाठवली जाणार आहे. 60 दिवस आहेत. 60 दिवस झोपा काढायच्या नाहीत. किमान 5 तास अभ्यास झाला पाहिजे. 10 तास केला तर गुड, बेस्ट, बेटर. 5 तास किमान अभ्यास करायचा आहे. 3000 प्रश्न सोडवायचे. प्रत्येक विषयासाठी 50 तास वेळ द्यायचा आहे. 300 पानाच्या स्वतःच्या नोट्स तयार करायच्या, त्या मला पाठवायच्या. तुमच्याकडे जे म्हणून चांगलं असेल ते मला पाठवा. मी तुम्हा सर्वांसाठी विनामूल्य, विनाशुल्क मग ते पाठवून देईन. तुम्ही माझ्याकडे पाठवा, मी सर्वांसाठी पाठवून देईन. आपल्या ग्रुपमध्ये जर जॉइन झालं नसेल तर ग्रुपमध्ये जॉइन व्हा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजची झालेली जी मीटिंग आहे ती रेकॉर्डेड आहे. ही मीटिंग आपल्या YouTube चॅनलला पाठवली जाते. आपल्या YouTube चॅनलला ज्या पाठवली जाणार आहे, त्या YouTube चॅनलचं जे हे आहे चॅनल आहे, ते तुम्ही इतर मित्रांना देखील शेअर करा. कारण की या चॅनलवरून अनेक गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत टी-ई-टी संदर्भाच्या आणि त्या टी-ई-टी संदर्भानं अनेक गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला माझ्याकडून मी परिपूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले सेट नेट क्वालिफाईड असलेले सगळे लोक जे माझे पूर्वीचे सहकारी आहेत, ते देखील तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहेत. तर सर्वजण मिळून तुम्ही सर्वजण आमच्या सोबत यावं. टी-ई-टी पास व्हावं, टी-ई-आय-टी पास व्हावं, शिक्षक व्हावं. महाराष्ट्रभर आपण सर्वांनी सोबत काम करावं आणि टीचर इज अ नेशन बिल्डर. शिक्षक हा फक्त एक नोकरी, पगारदार नोकर नाही, तर हा राष्ट्र घडवणारा राष्ट्र निर्माता आहे. ही जाणीव ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊया. एकमेकाच्या साहाय्यानं हा जो टी-ई-टीचा डोंगर आहे, तो नक्की पार करूया. YouTube चॅनलचा नाव काय? विवेकानंद क्लासेस असं नाव असतं, पण राम शेप सर असं जर तुम्ही सर्च केलं, कुठे गेलं हे राम शेप आणि सर असं जर सर्च केलं, तर तुम्हाला आपलं YouTube चॅनल दिसेल. माझा फोटो पण दिसेल. याच भूमिकेत दिसेल तुम्हाला. तर राम शेप सर असं सर्च करा. YouTube चॅनल येईल विवेकानंद क्लासेस या नावानं. क्लासेस जरी नाव असलं, तरी तिथे आपण क्लासेस पूर्वी टीचर व्हायच्या अगोदरचं नाव फॉर्म केलेलं आहे. त्यामुळे ते नाव जशाला तसं राहिलेलं आहे. काळजी करू नका. तिथं तुम्हाला विनामूल्य, विनाशुल्क बऱ्याच गोष्टी, व्हिडिओज तुम्हाला मिळतील. 425 व्हिडिओ त्या ठिकाणी डाउनलोड केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. अनेक व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी त्या चॅनलवर मिळणार आहेत. ऑथराइज्ड माहिती, शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, शिक्षक क्षेत्रामध्ये काम करत असताना येत असलेले अनुभवावरून तुम्हाला ते सांगण्यात येणार आहेत. बाजारूपणा अजिबात असणार नाही. जे आहे ते सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तिघा जणांचे हँड रेज आहेत. लास्टचे 2 प्रश्न आपण घेऊया आणि एका 2 मिनिटामध्ये लगेच थांबूया. सविता ताईंचा प्रश्न झालाय. दादासाहेब यांचा प्रश्न घेऊया. काय म्हणते दादासाहेब बघूया. दादासाहेब बोला. दादासाहेब हॅलो सर. हॅलो. बोला सर. हा सर, टेस्ट सिरीजमध्ये ज्यावेळेस आपलं उत्तर एखादं बरोबर किंवा चुकीचं येतं, त्यावेळेस आपल्याला स्पष्टीकरण मिळतं का त्या ठिकाणी? गव्हर्नमेंट तसं आपण हे दिल्याच्या नंतर 3 प्रश्न एका वेळेस चुकले होते. म्हणजे 147 पैकी रिझल्ट लावतो. गव्हर्नमेंट पब्लिक तुम्हाला स्पष्टीकरण देत बसत नाही. ते सांगतं, की या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडून चुकलं होतं, की या प्रश्नाचं उत्तर हे पण असू शकतं. आता 2 उत्तरं झाले.
मग अशा वेळेस ते प्रश्न कॅन्सल केला किंवा प्रश्नाचं उत्तर देताना प्रश्नच देताना लिहिताना चुकलाय, अशा वेळेस प्रश्नच कॅन्सल होतो. तुम्हाला स्पष्टीकरण देत बसत नाही गव्हर्नमेंट. तर त्याचं स्पष्टीकरण तुमच्याकडे नसतं. तर तिथं कट झालाय प्रश्न. मग अशा वेळेस 83 चा रिझल्ट तुम्ही 82 ला पास होतात. 90 चा रिझल्ट 89 ला तुम्ही पास होतात. इतकाच फरक आहे. हा. बाकी चला. आजच्यासाठीच आपला वेळ आपल्या झालेला. टेस्ट सिरीज मध्ये काय म्हणता? आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण दिलेल्या सराव टेस्ट मध्ये आपल्या सरावामध्ये याचं स्पष्टीकरण जर चुकला तर याची बरोबर उत्तर हा. काय सांगितलं जातं. काही टेस्टमध्ये त्याची स्पष्टीकरणं दिलेली आहेत. सगळ्या टेस्टमध्ये याची स्पष्टीकरणं दिलेली नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागतील. त्या व्हिडिओमध्ये मात्र याची सविस्तर स्पष्टीकरणं दिलेली आहेत. तर प्रत्येक टेस्टमध्ये याचं स्पष्टीकरण असणार नाही. हे लक्षात घ्या. बरोबर उत्तर काय आहे हे मात्र नक्की सांगण्यात येतं आणि जे बरोबर आहे ते तुम्हाला दिलेलं असतं. या प्रश्नपत्रिका जवळपास 2,500 ते 3,000 लोकांनी सोडवलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता त्या प्रमाणित झाल्यात जवळपास. अपवाद एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो. तुम्ही मला WhatsApp करू शकता. लगेच त्याच्यामध्ये करेक्शन करता येईल. आजच्यासाठी थांबूया. तुम्ही सर्वांनी मला असे होप आहे, या टेस्ट सीरीजचा लाभ नक्की घ्याल. या टेस्ट सीरीज सोबत तुम्हाला नोट्स, व्हिडिओज, प्रॉपर चॅनल्स हे मोफत मिळणार आहेत. त्याचबरोबर लाईव्ह जे काही लेक्चर्स असतील त्याचा देखील लाभ तुम्हा सर्वांना होणार आहे. उद्याचं सेशन BTech 9 वाजता चालू होणार आहे आणि 10 वाजता बरोबर बंद असणार आहे. हे फ्री फॉर ऑल असणार आहे. लिमिट 100 ची असल्यामुळे पहिला आज पण 10च मिनिटामध्ये 100 चं लिमिट गाठलंय. उद्या पण लवकर तुम्ही लिंक टाकल्या जॉइन व्हा. 100 लोक आपण या लाईव्ह सेशन मध्ये फ्री फॉर ऑल या सेशन मध्ये घेणार आहेत. तर उद्या देखील आपलं सेशन असणार आहे. विषय वेगळा असेल परंतु TETच्या रिलेटेड असणार आहे. आजचा विषय होता काय करायचंय आणि कसं करायचंय, काय चुका टाळायच्यात. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. तुमचं माईक एका मिनिटासाठी सर्वांचं चालू करतो. बाय बाय म्हणण्यासाठी, गुड नाईट म्हणण्यासाठी. बाय. बाय 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 सर. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट सर गुड नाईट. सर बाय. सर. hello.